नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि इथून हायाबुसा घेऊन गेला एकदम डोळ्यात पाणी आलेलं। अक्षय आहे जेवणामध्ये लोटी चोखा, रोटी नाही लिट्टी लोटी चोखा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आम्ही आता उठलो वगैरे, फ्रेश वगैरे झालो, आता नाश्ता वगैरे करू आणि मग निघायचं आहे अयोध्येसाठी। मग बघू कसं काय जमतंय वगैरे। आता सगळे फ्रेश वगैरे होतात, दाखवतो तुम्हाला आतमध्ये नेऊन, आणि मग नाश्ता वगैरे करू, ते पण दाखवू। हा बघा फ्रेश झालेत तिघजण, इथं मस्त गाय, हा बघा, आणि आतमध्ये फ्रेश होतात। आता नाश्ता वगैरे करू आणि मग निघू जोरात। गाईने उठवले आम्हाला, तर आम्ही गाईचं दर्शन घेऊन आता चाललोय नाश्ता करायला। आता नाश्ता करू, नाश्ता पण दाखवतो तुम्हाला काय काय ते। चला नाश्त्यासाठी बघा एवढी व्हरायटी आहे, आलू मटर, आणि इकडे हे जिलेबी, कुरमुरे, घुगरी बोलते घुगरी, आणि हँगर बेकरीचे ब्रेड, आणि इथे वडे आणि चटणी, पुदिना चटणी। चला आता इथं बसून नाश्ता वगैरे करू आणि मग निघूया प्रवासाला। हे खायची पण पद्धत असते बघा, असं मिक्स करायचंय, मामा सांगतात आम्हाला मिक्स वगैरे करून खायचंय। दोघं जण येतात अजून आमचे, आणि मस्त घर वाटतंय। तर मित्रांनो आपण आता निघालोय, हे बघा सगळे बसले तिकडे, मागे पण पोरं बिरं आहेत। आज मेन दिवस आहे मित्रांनो, आज मेन दिवस आहे फिरायचा। आज सगळं तुम्हाला दाखवतो कसं कुठे काय फिरणार आहोत, जुडे रहो हमारे साथ। चला आता उतरलो इकडे, आणि गाडीचा इश्यू झालाय। आपल्यासोबत नेहमीच होत असतं माहिती आहे ना मित्रांनो, आम्ही तरी पण ते येतं, गाडीचा इश्यू पण खूप अयोध्येत पोहोचलो, पण आम्ही काय वैतागलो नाही तसं, खूप व्यवस्थित छान प्रवास झालेला आहे। थोडंसं काय ते होऊन जाईल, आणि ज्या ठिकाणी थांबलो त्याचा परिसर पण खूप छान। हा बघा अयोध्येत तर पोहोचलो आता, हे बघा दिवे बिवे, फुल रस्ता चालू आलाय। आता पोहोचू आम्ही मंदिरात, तेव्हा दाखवू। तिकडे शूट करायला भेटतंय का काय माहित, तरी आम्ही थोडं घ्यायचं ट्राय करू आणि बघूयात जे मिळेल। म्हणजे बोलतात की तिथे किती 6 किलोमीटर लांबच मोबाईल त्यांच्या इथे हे करावा लागतो, आणि मग बिना हाताचे बघा तलाव, इकडे तलाव। चला भेटू नंतर, आता डायरेक्ट तिकडे गाडीचा सीन नाही झालाय, म्हणून आम्ही जरा चालत आलो पुढे काहीतरी खायला। आता बघू परत जायचं इकडून, असं दाखवतो तुम्हाला। मित्रांनो आता पतंग भेटले इकडे रानात, आणि हे लोक उडवतात। चला आपली गाडी तिकडे भेटूया आता जाऊन। खूप टाइम जाणार आहे मित्रांनो, गाडी आम्ही तिकडे सोडली, खूप टाइम जाणार आहे रिपेअरिंगसाठी, तर आम्ही चाललोय आता टमटम पकडून। दुसरी ऑटो, आता या ऑटोने तिथं बायपासला सोडलेलं आहे म्हणे, आणि तिथून पुढे दुसरे आहे, तिथून पुढे 300 मीटर चालायचं। अर्ध्या जागी सोडतात हे लोक, 10 रुपये आता पर सीट। हनुमानगडीला चाललो आम्ही आता, गर्दी हे बोलतात पण बघूया किती आहे। भेटो नाही तो मत भेटो। हा मित्रांनो आम्ही आता उतरलोय, आता इथून चाललोय, हे बघा इकडून आता जाऊ हनुमानगडीला, पुढेच आहे मंदिर, आणि इथून हायाबुसा घेऊन गेला एकदम। चला आता आतमध्ये जाऊन दाखवतो डायरेक्ट। मित्रांनो हा बघा सोनू गेलेला वॉशरूमला, आणि आम्ही इथेच उभे होतो, चिपकून गेला, चिपकून मधून गेला आमच्या, तरी याला आम्ही दिसलो नाही। चला आता जाऊ, खूप गर्दी आहे, दाखवायला तर भेटणार नाही पण बघूया गर्दी। आणि इथे मंदिर आहे, आता फोन तर काढायला भेटणार नाही, नंतर दर्शन झाल्यावर भेटू डायरेक्ट। आम्ही आता इथून आधी राम मंदिरला चाललोय, इथे खूप गर्दी आहे म्हणून इथे 3-4 तास जातील। मग आधी राम मंदिरला जाऊ, तिकडे दर्शन वगैरे घेऊ, आणि मग डायरेक्ट इकडे येऊ आम्ही, कारण का इकडे 3-4 तास गेले तर टेन्शन नाही। आधी राम मंदिर करू। फर्स्ट झलक मंदिराची बघा, आता आम्ही चाललोय इकडून आलोय।
हे बघा तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला. तर निघूया इकडून रोड जायला. मित्रांनो आता आम्ही इथून जरा उडी बिडी मारली आणि आतमध्ये आलो. एवढी लाईन नाही, आतमध्ये खूप गर्दी आहे. बघू आता दर्शन कसं भेटतंय आणि किती वेळ जातोय ते. चला मध्ये तर आलोय पण गर्दी बघा तुम्ही, गर्दी आतमध्ये आलो मित्रांनो, गर्दी पाहू शकता तुम्ही किती आबादीने गर्दी आहे. आता बघू काय होत आहे का आमचं काय वाटतं. म्हणजे कसं हनुमानगडीला पण जायला भेटेल आपल्याला, म्हणजे दोन्ही दर्शन होते. हनुमानगडीला लवकर होणार नाही मित्रा, कारण की खूप गर्दी आहे तिकडे. बघू आता इकडे काय झालं तर होऊ शकतं. आता आपण चुकीच्या टायमावर आलो. शनिवार रविवार प्लस मंडेला 26 जानेवारीची सुट्टी, त्यामुळे एवढी गर्दी आहे मित्रांनो. चला आता पुन्हा आता दर्शन तर झालं आतमध्ये जाऊन आणि मूर्ती बघून एकदम डोळ्यात पाणी आलेलं. अक्षयचं दर्शन नाही झालं आहे कारण का तो फोन घेऊन बाहेर उभा होता आणि लॉकरला खूप गर्दी होती म्हणून आम्ही फोन नव्हता ठेवला. पण दर्शन मस्त आलं, एकदम खूप भारी वाटलं. जेव्हा ओपनिंग झालेली मंदिराची तेव्हाच बोललेलो की जाईन आणि 2 वर्षात संधी भेटली. तो आता भेटूया तो आणि तो येतोय, मग आपण जाऊ. आता हनुमानगडीला जाऊया आपण. दर्शन वगैरे झालं आमचं आणि त्यात सरप्राईज सांग त्यांना. तुम्हाला नंतर सांगेन एक सरप्राईज. शांतता म्हणजे खाऊन वगैरे काहीतरी एक किस्सा आला म्हणजे खूप आता. आणि हा बघा ह्याच्या गळ्यात हार पडलाय डायरेक्ट. म्हणजे हनुमानगडीला गेलेला तो. पूजा करणारे पंडित असतात ना, ते सांगतात असे, ते बरोबर त्याच्या गळ्यात ह्याच्या गळ्यातच पडलाय बरोबर येऊन. आणि आता शॉपिंग वगैरे झाले. आता जरा खाऊ काहीतरी मग डायरेक्ट घरी जाऊ. मग घरी जाऊन भेटतो तुम्हाला. तुम्हाला नवीन बिर्याणी भेटेल. व्हेज बिर्याणी हाफ 30 रुपये. हॉप भेटणार का? व्हेज बिर्याणी. हे बघा इकडे सगळे बसलो आता. खाऊ काहीतरी मग निघू. पराठा मागवते काय? कबाब पराठा. बोला ना मित्रांनो आम्ही मागवलंय व्हेज कबाब पराठा. कसा आहे एक प्लेट 2 बोला तो भी बघू आता खाऊ. अच्छा ये 2 है. आणि हेल्दी रोल मागवलेत. आम्ही रानात निघालोय. रानामध्ये शेतात निघालो जातात. इकडे काय दिसणार तर नाही तरी पण दाखव दिसायला बघायला भेटलं तर. चला direct इकडे. थंड पण आणि रोड बघा शांत, गाव झोपलं 8 वाजता. चला भेटू मग. आता आम्ही ते करंट चालू केलंय. टच किया ना तो ऑटोमेटिक वो बंद हो जाएगा. हे बघा सरसो साल बंद होने से पहले बंद हो जाएगा. टेस्टर से करेंगे फिर भी कर सकता है. सोनू करने को लगा था. सोनू आवाज येतोय बना. निकालता आउट करंट. क्या घर के 120 में पूरा बॉडी हिला देता है तो 1500 है. फेंक देगा इंसान को. नहीं चिपका के रखेगा ऐसा. सीधा बेहोश हो गई थी. जाऊ घरी आणि मग झोपू. मित्रांनो आज आहे जेवणामध्ये लटी चोखा. उलटी नाही लिट्टी लटी चोखा. सोनू हसला.